हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, सॉरी गुड इव्हनिंग, सॉरी गुड इव्हनिंग. तर मग आता आम्ही चाललो सुकन्या दिदीच्या लग्नाला. कालचा हळदीचा ब्लॉग जर कोणी बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि आता मी हळदीसारखा आधीपासून शूट नाही केला कारण की खूप गडबड झालेली, लवकर निघायचं आहे ना लग्न लावायला म्हणून, त्याच्यामुळे घाई झाली आहे. आणि आता आम्ही सगळे रेडी झालो आहे. मी, याचू, मम्मी ती बघा मागे, आणि इथे पप्पा आहेत. आता फटाफट आम्ही चाललो डिरेक्टली स्टेशनला, कारण की आता ट्रेनमध्ये किती गर्दी भेटते काय भेटते ते समजू. लेट्स गो. A few moments later. आम्ही आता पोहोचलो स्टेशन. पप्पा तिकीट काढायला गेलेत. मग इकडनं आम्ही डायरेक्ट जाणार नायगाववरनं चिचोली. कोण कोण येते, कालसारखीच आपली सगळी आहे, जय दीदी वगैरे. याचीची तयारी बघा गाईज, याचीची हालत बघा काय आहे. दीदीची एंट्री झालेली आहे. पानपुरी मधुपर कपूर जनतला अंता पटा तेगला कवधुवला करता मधुर मधुर वादे वाजती मोददाई वधुवर उदित उदित प्रेमे भेट दोन जीवांची एवढं सगळं टाकलं. इष्टदेवता कुलदेवता चिंतला शोलंगा सावधाना ब्रह्मा सावित्री उमा महेश्वरा चिंतना शुभलग्ना सावधाना दयानंता सप्तप्रमाण शुभलग्ना सावधाना वधूवरांचे एक चित्त शुभलग्न सावधाना मंडळी सावचित्त शुभलग्न सावधान सुवासिनी असते अक्षदान सिंचन शुभलग्न सावधान
शब्द पाचांचे अंतर शुभलग्न सावधान शुभलग्न सावधान शुभलग्न सावधान शुभलग्न सावधान शुभलग्न वारी करताना एक युवा पण करतात 2 hours later. आता मयंक आलेला आहे. चाचा अजून इथे आले नाही, म्हणजे इथे आलेला आहे. मांडवात आलेत पण इथे आलेत ना. गेले तर मग गावाला चालले आहे. बघू पुढं काय होतंय. बघू आता पुढं काय हळदीला नाही झाला, हातावर आता झालाय. मला कसं झालं नाचण्यामध्ये चांगली लागते तर आपलं झालं. A few moments later. इथेच मांडव आणि आम्ही आता थोडंसं फिरतोय. बसून बसून दमलो. फोटो काढायला चालू सिंगल पिक्स. चाची छान येतात आम्हाला, आम्ही चाललो. गाईज आम्ही आता चाललोय मंदिरात. फर्स्ट टाइम जुचंद्राच्या. त्या साईडला लिफ्ट आहे. तर मी तुम्हाला दाखवते. पब्लिक मंदिरात जात होतं तर खावायला आलो. तर पाणीपुरी शेवपुरी खावायला आलो आणि शेवपुरीची ऑर्डर दिले. बाकीची पाणीपुरी दाखवते तुम्हाला. माझी शेवपुरी तिथे पाणीपुरी. मी फुल ऑन तिखट ऑर्डर केलं. पेस्ट्री दीदी पाणीपुरी खाते. लोक सगळी जण पाणीपुरी खातात. A few moments later. काहीच जेवायला बसलो. मध्ये गेलं आणि लोक इथे बसले. आता आम्ही आईस्क्रीम खातोय. मयंक, काका, दीदी, चाची, चाचू, मम्मी, याचू, पप्पा, अजून ध्रुवी. आरू कुठे आहे? आरू कुठे आहे? कुठे गेले? आईस्क्रीम आणायला गेले काय? तेव्हा आताच गेले. Eventually. त्या फुलाकडे बघ, पानाकडे बघ, तिथे बघ. अभ्यास करते का गं? मेकअप आर्टिस्ट फोटोशूटची तयारी.
बेटा अरे डार्कोली लाव डार्कोली लाव ती काय दिसली तरी सोबत बघ बरोबर आहे काहीच नीट नाही ना क्वालिटी नाही आलं मला डार्कोली लाव काही ते बघा दादा पोस्ट सांगते जेवणार नाही जे जेवणार नाही नंतर गरजा महाराष्ट्र बोला बोला आवाज करा जय जय महाराष्ट्र गरजा लास्ता करा तुम्ही लास्ता करा झाल्या तरी वाजा जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा आता काय नाही याने कॅन्सल करा याच्या अंगात नव्हता सदरा तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 14 आता रुपये राहिलं 14 याच्या घरात नव्हता सौदा तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 13 आता रुपये राहिलं 13 ह्याच्या नानीचं फुटका डेरा तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 12 आता रुपये राहिलं 12 याच्या बहिणीला नव्हता थारा तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 11 आता रुपये राहिलं 11 याच्या बहिणीचा भलतच नखरा तिथे 1 रुपया खर्चला ही वार्ता ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता 10ची राहिली नोट आता 10ची राहिली नोट याच्या घरात फुटका पाट तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 9 आता रुपये राहिलं 9 मागल्या दारानं आली जाऊन 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 8 आता रुपये राहिलं 8 याच्या घरात फुटका पाट तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 7 आता रुपये राहिलं 7 याच्या घरात नोट जात तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 6 रुपये राहिलं 6 पोलीस पाटलाला पाडला चहा तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐसा भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 5 आता रुपये राहिलं 5 याच्या आरशाची फुटली काच तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते ऐका भावजी कसा खर्चला पैसा आता रुपये राहिलं 4 आता रुपये राहिलं 4 ह्याच्या नानीचं मोडकं दार तिथे 1 रुपया खर्चला हिशोब सांगते
सोन्या तिथे एक रुपया खरचला हिशोब सांगते ऐका भावजी कसा खरचला पैसा आता रुपया राहिला एक आणि मी हातात कसं घेतल्या लेख तिथे एक रुपया खरचला हिशोब सांगते ऐका भावजी कसा खरचला पैसा हिशोब सांगते ऐका भावजी कसा खरचला हरी नाम हरी मध्ये नरासारख्या आल्या संसारी तू म्हणशील पैसा अडका पैसा अडका राहील सरका तो इथेच राहील सरका अरे तू गेल्यावर तुझ्या जोडीला महाराण्याचा मडका तू गेल्यावर तुझ्या जोडीला बारानेचा हरी नाम घे हे मानव भाई तू हरी नाम घे नरजन्मामध्ये नरासारख्या आल्या संसारी तू म्हणशील बायका पोरं ती तुझ्या मागचे पोरं ती तुझ्या मागचे पोरं अरे तू गेल्यावर फोडतील खापर तुझ्याच माथ्यावर घे हरी नाम घे हे मानव भाई तू हरी नाम घे नरजन्मामध्ये नरासारख्या आल्या संसारी तू म्हणशील घर दार म्हणशील घर दार ते इथेच राहील सारं तू गेल्यावर एशीच्या बाहेर घे हरी नाम घे आल्या संसारी सही A few moments later.
खरंच यायचं तर ती लाईट पाणी भरती सगळं. चला मी पहिले जाते. कॉंग्रॅच्युलेशन व्हिडिओ ब्लॉग याची तिकडे आता आम्ही चाललोय घरी, म्हणजे आता शेवटचं पाणी घ्यायला आलोय आणि आता स्टेशनपर्यंत जायचं आहे. हल्दीला बघितलंच असेल आमच्या ट्रेनची कवरी हालत खराब होते, किती फटाफट चालायला. तरी आता यंदा आम्ही लवकर चाललो आणि माझा पाय पण म्हणजे ऑलमोस्ट कट झालाय. आवरं चालून तर आता आम्ही चाललोय. 3-4 एक्स्ट्राच याची वाटलं, 3-4 एक्स्ट्रा घे ना म्हटलं. तर मग आपण आता डायरेक्ट भेटूया बसमध्ये. बस भेटली तर बसच भेटली पाहिजे. काल बस आज गाडी लखायला
चलो बॅक टू स्टेशन. बाय बाय. चलो गाईज बाय. अंधेरी ते बांद्रा, बांद्रा ते दादर, दादर ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान आता आपली ट्रेन बॅक टू भाईंदर. आता नायगावला, नायगाव स्टेशन इकडनं भाईंदर लागेल वाटतं आता. चलो फिर गाईस, तोपर्यंत स्टे ट्यून. जे बघा ट्विनिंग दोघांनी ट्विनिंग केलंय, चाचीनी आणि मम्मीने मॅचिंग केलंय. टिडिंग पापा की परी. खरंच पापा की परी बरोबर सूट होते. आउटफिट पण तसाच घेतलाय माझा बॉडीगार्ड. आला क्लिअर दिसत नाही पण. पाठव लगेच पाठव. ते बघ नाही चेहरा नाही दिसत पण आला आहे ना, मी पाठवते. जोडीला उभी रे. पांडू नका पाऊनशी. हो कट्टी केलेली ना, मग पट्टी झाली. 5 मिनिटासाठी पट्टी झाली. काही अख्ख्या स्टेशनवर, अख्ख्या प्लॅटफॉर्मवर आमचाच कोश आलाय कालपासून. तर मग आता आम्ही बसलोय रिक्षात भाईंदरवरनं आणि आता आम्ही चाललोय घरी. आता बँडेज गाईज आत्ताच आम्ही पोचलोय घरी. तर मग आता डायरेक्ट चेंज वगैरे करून झोपायचं आहे. तर मग व्हिडिओला लाईक, कमेंट, खूप शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता असेच आपले ब्लॉग्स येत राहतील, अजिबात मध्ये गॅप नसेल. कंटिन्यूस आता ब्लॉग्स आपल्याला येतच राहतील. तोपर्यंत म्हणजे 1-2 दिवसाचा गॅप असेलच, तेवढा तर गॅप असेलच. बाकी आपले ब्लॉग्स येतच राहतील. सो मग आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय, गुड नाईट.